नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओत आपण शॉपॅक लायसन कसे काढावे याची ए टू झेड प्रोसेस या व्हिडिओमध्ये पाहूया. पूर्वी आपण शॉपॅक लायसन आपल्या सरकार या पोर्टलवर काढायचं होतं, परंतु आता साईट बदललेली असून म्हणजे वेबसाईटमध्ये चेंज झालेला असून आता आपल्याला शॉपॅक लायसन काढायचं असेल तर तुम्हाला मैत्री पोर्टल या वेबसाईटवर यावं लागेल. याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा तुम्हाला गुगलमध्ये टाकायचं आहे मैत्री.महाराष्ट्र.gov.in अशा प्रकारे सर्च करा. तुम्ही या साईटवर येणार आहात. त्यानंतर सर्वप्रथम या साईटवर आल्यावर या ठिकाणी एक ऑप्शन पाहता की तुम्ही सर्व्हिसेसचं एक ऑप्शन दिलेलं आहे. सर्व्हिसेसमध्ये तुम्हाला खालचं 2 नंबरचं ऑप्शन आहे अप्लाय हिअर. अप्लाय हिअर या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. अप्लाय हिअर या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे एक डॅशबोर्ड या ठिकाणी ओपन झालेला आहे. या ठिकाणी पहा तुम्ही लॉग इन आय डी आहे, त्यानंतर ईमेल आय डी, त्यानंतर पासवर्डचं अशा प्रकारे ऑप्शन दिलेलं आहे लॉग इन करण्यासाठी. परंतु आपल्याला सर्वप्रथम एक रजिस्ट्रेशन करून घ्यायचं असते. ज्याप्रमाणे आपण आपल्या सरकारी पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला एक नवीन रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला एक ऑप्शन पाहिजे, तुम्ही न्यू युजर साइन अपचं एक ऑप्शन आहे, या ठिकाणी तुम्हाला क्लिक करावं लागेल रजिस्ट्रेशन करण्यासाठी. तर या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे एक पुन्हा दुसरं पेज या ठिकाणी ओपन होते. आता या ठिकाणी पहिलं ऑप्शन आहे आयडेंटिटी युअर सेल्फ. मध्ये तुम्हाला पहिल्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे इंडियन एंट्री या ऑप्शनला क्लिक केल्यावर तुम्हाला नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तर नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करा. दुसरं ऑप्शन येते व्हेरीफाय युअर ईमेल आय डी अँड मोबाईल नंबर. म्हणजे या ठिकाणी तुमचा ईमेल टाकायचा आहे, त्यानंतर इकडे मोबाईल नंबर टाकायचा आहे. ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर टाकल्यावर तुम्हाला सेंड OTP या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, मी ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर टाकल्यावर सेंड OTP ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी तुमच्या ईमेलवर एक OTP आलेला असेल, त्यानंतर या मोबाईलवर एक OTP आलेला असेल. तो OTP या ठिकाणी टाकून तुम्हाला व्हेरीफाय OTP या ऑप्शनला क्लिक करावं लागेल. सोबत या ठिकाणी पाहता की दोन्ही OTP आलेले असून तुम्हाला दोन्ही OTP व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत. ईमेलवरला OTP आणि मोबाईलवरला OTP. या ठिकाणी व्हेरीफाय ऑप्शनला क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय ऑप्शनला क्लिक करा. या ठिकाणी पाहता की दिस ईमेल आय डी मोबाईल नंबर इज नॉट टेक यू कॅन गो हेड दिस अशा प्रकारे मेसेज यायला हवा. त्यानंतर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्यासमोर एक डॅशबोर्ड ओपन झालेला आहे. या ठिकाणी तुमचा ईमेल आय डी दिसेल, त्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर तुम्ही यूज केलेला आहे. आता या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम टाकायचं आहे फर्स्ट नेम. म्हणजे ज्याही रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला ज्याचं रजिस्ट्रेशन करायचं आहे त्याचं फर्स्ट नेम तुम्हाला या ठिकाणी टाकावं लागेल. त्यानंतर इकडे तुम्हाला मिडल नेम टाकायचं आहे, त्यानंतर इकडे लास्ट नेम, त्यानंतर या ठिकाणी तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकून त्यानंतरचं खालचं ऑप्शन आहे की डू यू हॅव बिझनेस पॅन. तर या ठिकाणी जर का तुमचा बिझनेस पॅन असेल तर यस करायचं, नसेल तर नो करायचं. त्यानंतर या ठिकाणी डेट ऑफ बर्थ तुम्हाला फिलअप करायची आहे. जे डेट ऑफ बर्थ तुमची या ठिकाणी डेट ऑफ बर्थ तुम्हाला फिलअप करून घ्यायची आहे. त्यानंतर इकडे तुम्हाला इंडिव्हिज्युअल नेम ॲज पर पॅन, म्हणजे तुमच्या पॅन कार्डवर ज्याप्रमाणे नाव असेल त्याप्रमाणे तुमचं नाव या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला खाली पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे. त्यानंतर व्हॅलिडेट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. पॅन कार्ड टाकल्यावर या ठिकाणी पॅन कार्ड नंबर टाकल्यावर व्हॅलिडेट हे ऑप्शन हिरव्या कलरमध्ये होणार आहे. त्यानंतर खाली स्क्रॉल डाऊन करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कम्युनिकेशन ॲड्रेसमध्ये तुमच्या घराचा जो ॲड्रेस असेल तो ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणी फिलअप करावा लागेल. त्यानंतर या ठिकाणी जे तुमचा स्टेट असेल महाराष्ट्र स्टेट, जे स्टेट तुम्हाला या ठिकाणी चूज करायचं आहे. त्यानंतर इकडे जिल्हा किंवा तो जिल्हा असेल डिस्ट्रिक्ट तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तालुका, त्यानंतर आपले गावाचे नाव, त्यानंतर या ठिकाणी पिनकोड. अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला हे सर्व गोष्टी भरल्यावर या ठिकाणी तुम्हाला तुमचा एक पासवर्ड बनवून घ्यायचा असतो. पासवर्ड तुम्हाला बनवताना या ठिकाणी पाहता की तुम्ही काही लेटर कॅपिटल, काही लेटर @ 1 2 3 अशा प्रकारे तुम्ही एक पासवर्ड तुम्हाला बनवून घ्यायचा आहे. चला तर ह्या गोष्टी सर्व आपण फिलअप करूया. सो मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे सर्व वदरची माहिती भरलेली असून तुम्हाला आता आय ॲग्री ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला रजिस्टर या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. रजिस्टर या ऑप्शनला क्लिक केल्यावर तुमचं या ठिकाणी रजिस्ट्रेशन पूर्णपणे झालेलं आहे.
ठिकाणी रजिस्ट्रेशन तुमचं झालेलं असून आता या ठिकाणी लॉग इन करण्यासाठी जो तुम्ही मोबाईल नंबर यूज केलेला असेल तो टाकायचा आहे आणि जो तुम्ही पासवर्ड बनवला तो पासवर्ड तुम्हाला टाकून या ठिकाणी कॅप्चर टाकून लॉग इन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशन केल्यावर तुम्हाला एक मेसेजसुद्धा आलेला असेल रजिस्ट्रेशन नंबरचा वगैरे. या ठिकाणी लॉग इन या ऑप्शनला क्लिक करूया. मी या ठिकाणी ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकलेला आहे. लॉग इन या ऑप्शनला क्लिक केल्यावर आपण आपल्या पोर्टलमध्ये लॉग इन होणार आहोत. मित्रांनो, अशा प्रकारे आता आपण आपल्या पोर्टलमध्ये लॉग इन झालेलो आहोत. तर या ठिकाणी बऱ्याच सर्व्हिस दिसतील तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं आहे की एक प्रोफाईल बनवून घ्यायचं असते. प्रोफाईल बनवण्यासाठी तुम्हाला बिझनेस प्रोफाईलचं एक ऑप्शन दिसत आहे या ठिकाणी उजव्या साईडला. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करावं लागेल प्रोफाईल बनवण्यासाठी. तर शो प्रोफाईल या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करावं लागेल. शो प्रोफाईल या ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी पाहताय की बिझनेस प्रोफाईल नॉट फाउंड, म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत हे प्रोफाईल बनवलं नाही. तर प्रोफाईल बनवण्यासाठी तुम्हाला पुन्हा या ठिकाणी एक डाव्या साईडला क्रिएट प्रोफाईलचं एक ऑप्शन दिसत आहे. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करावं लागेल प्रोफाईल बनवण्यासाठी. तर क्रिएट प्रोफाईल या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे आपण जेवढी माहिती भरली असेल ते आपल्यासमोर शो होणार आहे. फॉर एक्झाम्पल आपलं नाव, त्यानंतर आपला जो तालुका असेल, जो आपण ॲड्रेस फिलअप केला तो काही प्रमाणात दिसणार आहे आणि जे तुम्हाला राहिलेलं आहे ते तुम्हाला भरावं लागेल. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी पाहत आहे की प्लॉट नंबर, त्याच नंबर स्ट्रीट नेम म्हणजे जे तुमचा घरचा रस्ता वगैरे काय, लँडमार्क, ह्या गोष्टी तुम्हाला टाकावं लागेल. त्यानंतर या ठिकाणी व्हिलेज टाकायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी पिनकोड आलेला आहे, ऑटोमॅटिक मोबाईल नंबर आलेला आहे आणि ईमेलसुद्धा या ठिकाणी ऑटोमॅटिकली आलेला आहे. म्हणजे ज्या गोष्टी राहिलेल्या ते तुम्हाला भरून घ्यायच्या आहेत. त्यानंतर या ठिकाणी खाली स्क्रॉल डाऊन केल्यावर तुम्ही या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी एक ध्यान ठेवायचं म्हणजे की ऑपरेशन इन महाराष्ट्र या ऑप्शनला तुम्हाला येस करावं लागेल. मी या ठिकाणी तुम्हाला पूर्वी नो सांगितलं होतं, परंतु या ठिकाणी तुम्हाला येस करायचं आहे. या ठिकाणी येस केल्यावर एक दुसरं ऑप्शन तयार होते की महाराष्ट्र ऑफिस ॲड्रेस सेम एज इंडियन ऑफिस, म्हणजे महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त अदर स्टेटमध्ये तुमचं काय ऑफिस असेल तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करावं लागेल. अदरवाईज या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं नाही. त्यानंतर या ठिकाणी तुमचा जो दुकानचा ॲड्रेस, जो घरचा ॲड्रेस तो असेल तो या ठिकाणी टाकावा लागेल. फॉर एक्झाम्पल प्लॉट नंबर आहे, सब डिस्ट्रिक्ट, ब्लॉक, त्यानंतर बिल्डिंग नेम, त्यानंतर हाऊस होल्डर, हाऊस सर्वे नंबर, लँडमार्क, त्यानंतर MIDC एरिया आहे कोणता एरिया आहे ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून हा ॲड्रेस तुम्हाला फिलअप करून घ्यायचा आहे. म्हणजे हा ॲड्रेस तुमच्या दुकानात संबंधित ॲड्रेस राहणार आहे. म्हणजे या ठिकाणी सांगायचं मतलब म्हणजे जे फॉर एक्झाम्पल तुम्ही या ठिकाणी पाहताय की MIDC तारापूर इंडस्ट्री एरिया हे मॅन्डेटरी नाही आहे. तुम्हाला जर का जे आपल्याला स्टार आहे मॅन्डेटरी तेच भरणं या ठिकाणी कंपल्सरी आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी पाहताय की तुम्ही टाईप ऑफ इस्टॅब्लिशनचं एक ऑप्शन आहे. या ठिकाणी तुम्ही क्लिक केलं तर तुमचा प्रकार हा कोणत्या प्रकारामध्ये मोडतो. फॉर एक्झाम्पल यातनी प्रॉपर्टीज आहे, अदर आहे, लोकल बॉडी आहे, गव्हर्नमेंट आहे, ट्रस्ट आहे. ट्रस्ट म्हणजे एखादी संस्था वगैरे. तर आजच्या केसमध्ये आपण प्रॉपर्टीज म्हणून एक इंडिव्हिज्युअलसुद्धा या ठिकाणी ऑप्शन आहे का पाहू. पण आता आपण एका खाली ऑप्शन आहे पार्टनरशिपसुद्धा या ठिकाणी ऑप्शन दिला आहे. जर का तुमचं दुकान किंवा बिझनेस पार्टनरशिपमध्ये असेल तर तुम्ही पार्टनरशिप ऑप्शन निवडू शकता. पण तो आजच्या केसमध्ये हे लोकलचं म्हणजे एकच इंडिव्हिज्युअल व्यक्ती असून म्हणून प्रॉपर्टी या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला प्रॉपर्टीज हे ऑप्शन सिलेक्ट केल्यावर लाईन ऑफ ॲक्टिव्हिटीजमध्ये जे तुम्ही काम करता शॉप संबंधित ते डिटेल तुम्हाला या ठिकाणी टाकावं लागेल. त्यानंतर इकडे समोरचं ऑप्शन आहे मेन प्रोडक्ट सर्व्हिस. मेन प्रोडक्ट सर्व्हिससुद्धा तुम्हाला तुमच्या प्रोडक्ट संबंधित माहिती टाकायची आहे, तुम्ही कुठला प्रोडक्ट सेल करता. तर अशा प्रकारे ह्या दोन्ही गोष्टी क्लिअर केल्या तुम्हाला. त्यानंतर या ठिकाणी डेट ऑफ कमर्शियल ऑपरेशन म्हणजे तुम्ही हा बिझनेस कधी सुरू केला ते तारीख तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायची आहे. तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका. जर रिप्लाय तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये देण्यात येणार आहे. अशा प्रकारे या ठिकाणी एक तारीख निवडा. त्यानंतर इकडे पाहता की स्टॉक एक्सचेंज वेदर लिस्ट म्हणजे हे मोठ्या कंपनी संबंधित आहे, हे तुम्ही नाही भरत तरी चालेल. त्यानंतर इकडे खाली स्क्रॉल डाऊन करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी टाकायचं आहे की स्टेक होल्डर 1 ॲड्रेस. म्हणजे थोडक्यात सांगायचं मतलब म्हणजे स्टेक होल्डर म्हणजे ज्याप्रमाणे एखाद्या स्टेक म्हणजे कंपनीचे 2-3 मालक असतात ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे. परंतु जनरली आजच्या केसमध्ये आपण एकच मालक असून तर तुम्हाला या ठिकाणी एकच आपले नाव या ठिकाणी टाकायचं आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी तुमचे नाव टाकायचं आहे. त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे या ठिकाणी.
त्यानंतर आधार कार्ड नंबर, तुमचा ॲड्रेस या ठिकाणी तुम्हाला फिलअप करून घ्यायचा आहे. या सर्व गोष्टी फिलअप केल्यावर तुम्हाला खाली ॲड या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. आणि जर का तुम्ही एकापेक्षा जास्त जर का तुम्हाला ॲड करायचं असेल, तुम्हाला ॲड या ऑप्शनला क्लिक करून ते स्टेक होल्डर म्हणजे मालक या ठिकाणी तुम्ही ॲड करू शकता. त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या मालकाची माहिती भरल्यावर खाली तुम्हाला ॲड करायचं आहे नेचर लाईन ऑफ ॲक्टिव्हिटीज. ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही वदर जे माहिती भरलेली असेल आपण दुकानासंबंधित, तुमचं दुकान कायचं आहे ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. काय संबंधित दुकान, आता शॉपर क्लास नसेल, किराणा दुकान असेल तर तुम्हाला ते किराणा दुकान, किराणा शॉप अशा प्रकारे तुम्ही एक नाव टाकू शकता. त्यानंतर इस्टॅम्प्टेड डेट ऑफ कमिटमेंट बिझनेस प्रोडक्ट, म्हणजे तुम्ही हे तारीख किंवा बिझनेस तुम्ही कधी चालू केला ते तुम्ही तारीख या ठिकाणी टाकू शकता. ज्याप्रमाणे आपण मगाशी वदर टाकली 2016 तारीख, तेच तुम्ही या ठिकाणी तारीख वगैरे निवडू शकता. त्यानंतर म्हणजे जर का कंपनी वगैरे तुम्ही या ठिकाणी कुठलाही ऑप्शन निवडू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. जर का अदरचं ऑप्शन निवडलं तरी नो प्रॉब्लेम ॲट ऑल. अशा प्रकारे सर्व माहिती भरल्यावर तुम्हाला सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. चला तर या ठिकाणी आपण सर्व माहिती सांगितल्याप्रमाणे भरूया. मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी मी एक प्रोफाईल क्रिएट केलेली आहे. या ठिकाणी त्या मला इकडे डाव्या साईडला पुन्हा ऑप्शन तयार होईल, ॲड फॅक्टरी युनिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला आता फॅक्टरी युनिट नेम म्हणजे काय होते, तर तुमच्या बिझनेसचंच नाव म्हणजे तुमच्या दुकानाचं नाव किंवा जो तुमचा धंदा असेल त्या धंद्यासंबंधित नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे फॅक्टरी युनिट म्हणून. त्यानंतर तुम्हाला इकडे सिलेक्ट करायचं आहे की मीडिया अँड एंटरटेनमेंट, टेलिकम्युनिकेशन कोण्या प्रकार तुमचा बिझनेस आहे. तर या ठिकाणी सर्वच ऑप्शन दिलेले आहेत. तुम्हाला जो ऑप्शन असेल तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. जर का तुमचं या ठिकाणी ऑप्शन नसेल तर शेवटी ऑप्शन आहे अदरचं, हे सुद्धा तुम्ही टाकू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. त्यानंतर तुम्हाला सब इन्व्हेस्टमेंटमध्ये या ठिकाणी क्लिक करायचं आहे. त्यानंतर अदर हे ऑप्शन जर आपण निवडलं इकडे सेक्टर युनिटमध्ये, तर अदर हे ऑप्शन तुम्हाला चूज करायचं आहे. तुमचा जो बिझनेस असेल, तुमचा जो बिझनेस ज्या प्रकारामध्ये मोडतो ते प्रकार या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे. फॉर एक्झाम्पल यातनी ऑइल गॅस आहे, त्यानंतर अजून टेलिकम्युनिकेशन सर्व्हिस आहे, ऑटोमोबाईल आहे, कस्टमर सर्व्हिस आहे, रिटेलर आहे. तुमचा बिझनेस कोण्या प्रकारामध्ये मोडतो हे तुम्हाला या ठिकाणी शोधायचं आहे आणि ते प्रोडक्ट तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. मी या ठिकाणी अदर हे ऑप्शन निवडतो. त्यानंतर तुम्हाला खाली ॲड्रेस टाकायचा आहे. ॲड्रेस कोणता, तुमच्या दुकान संबंधित ॲड्रेस या ठिकाणी टाकावा लागेल. त्यानंतर तुमचा जिल्हा जो असेल तो जिल्हा. त्यानंतर नेचर ऑफ बिझनेस म्हणजे तुम्ही तुमच्या दुकानाचे कोणतं काम करता ते या ठिकाणी काम तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर तुमचं दुकान हे किती स्क्वेअर फूटमध्ये आहे, 12 बाय 10, 10 बाय 12चा जो हॉल असेल तो तुम्हाला या ठिकाणी स्क्वेअर फूटमध्ये टाकायचा आहे. त्यानंतर इज युअर प्रोडक्ट रेकॉर्डेड ऑफ ODP डिस्ट्रिक्ट, तर या ठिकाणी तुम्हाला नो या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर एक्सचेंज ऑफ युनिट या ठिकाणी तुम्हाला नो या ऑप्शनला पुन्हा क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा टर्नओव्हर किती आहे वर्षाला, 1 लाख, 2 लाख, 5 लाख, 10 लाख, जो तुमचा टर्नओव्हर असेल तो तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. एका वर्षाचे तुम्हाला किती पैसे मिळतात. तर अशा प्रकारे तुम्ही कितीही टाकलं नो प्रॉब्लेम, या ठिकाणी काही व्हेरीफाय वगैरे होणार नाही. अशा प्रकारे तुम्हाला हे ॲड युनिट हे ॲड केल्यावर तुम्हाला सबमिट या ऑप्शनला क्लिक करावं लागेल. मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी मी ॲड युनिट क्लिक केलेलं आहे. आता तुम्हाला पुन्हा मित्रांनो आता तुमचे बिझनेस प्रोफाइल झालेले आहे. त्यानंतर फॅक्टरी युनिट ॲड केलेलं आहे. आता तुम्हाला जायचं आहे ॲप्लिकेशनमध्ये. ॲप्लिकेशन करताना सर्व्हिस पोर्टलमध्ये जायचं आहे. या ठिकाणी पाहता की एक सर्व्हिस प्रोव्हायडेडचं ऑप्शन आहे, या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर या पहिलंच ऑप्शन आहे की सर्व्हिसमध्ये लेबर डिपार्टमेंट, या ठिकाणी तुम्हाला क्लिक करावं आहे शॉपर लायसन्स काढण्यासाठी. या ठिकाणी क्लिक केल्यावर त्यानंतर या ठिकाणी पहिलंच ऑप्शन आहे की रजिस्ट्रेशन अंडर मेंटेनन्स महाराष्ट्र स्टॉप अँड इस्टॅब्लिशन रेग्युलेशन एम्प्लॉय अँड कंडक्ट ऑफ सर्व्हिस ॲक्ट 2017. तर या ठिकाणी तुम्हाला अप्लाय या ऑप्शनला क्लिक करायचं आहे, पहिल्याच ऑप्शनला. या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी पेज ओपन झालेलं आहे. रजिस्ट्रेशन अंडर शॉप अँड इस्टॅब्लिशन ॲक्ट 1948, म्हणजे ज्याप्रमाणे आपण आपल्या सरकार पोर्टलवर ज्याप्रमाणे अशी प्रोसेस यायची होती तेच प्रोसेस या ठिकाणी आता सुरू झालेली आहे. तर या ठिकाणी तुमचं शॉप किती लोकांचं आहे, तर फॉर एक्झाम्पल या ठिकाणी पहिल्या ऑप्शनला आपण क्लिक करू. 0 ते 9 वर्कर्स आहेत आपल्या शॉपमध्ये. त्यानंतर या ठिकाणी युनिट पाहता की जो तुम्ही आपण युनिट चूज केलं होतं फॉर्म भरताना, कोणतं तुम्ही दुकानाचं नाव टाकलं होतं ते दुकानाचं नाव तुम्हाला या ठिकाणी ॲड करावं लागेल. त्यानंतर हे दुकानाचं नाव ॲड करावं तुम्हाला इकडे CRP मध्ये सिलेक्ट करायचं काम नाही.
त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट युअर डिस्ट्रिक्ट लेबर ऑफिस, म्हणजे तुमचं जे ऑफिस डिपार्टमेंट आहे ते कोण्या विभागात येते, जे आपण शॉपिंग लायसन्स काढताना वापरतो तो विभाग या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे. यामध्ये काही डाऊट असेल तर कॉमेंट टाका, त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. अशा प्रकारे हे तुम्हाला डिस्ट्रिक्ट लेबल निवडल्यावर खाली तुम्हाला लिहायचं आहे की स्थापनेचे नाव, म्हणजे तुमच्या दुकानाचे नाव. पुन्हा तुम्हाला या ठिकाणी तुमच्या दुकानाचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर इकडे मराठीमध्ये नाव टाकायचं आहे दुकानाचे. त्यानंतर खाली आहे की आस्थापनेची पूर्वीची सविस्तर माहिती. तर या ठिकाणी 3 ऑप्शन तुम्हाला दिसतील आपल्या नेहमीप्रमाणे. या ठिकाणी पहिला ऑप्शन आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन, दुसरा आहे मॅन्युअली, तिसरा आहे न्यू रजिस्ट्रेशन. तर तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर तुमचा जो दुकानाचा पत्ता असेल, म्हणजे जो तुमचं जे शॉप असेल त्या शॉप संबंधित ॲड्रेस या कॉलममध्ये तुम्हाला टाकायचा आहे. फॉर एक्झाम्पल नेम ऑफ द बिल्डिंग, नेम ऑफ द, या ठिकाणी मराठीमध्ये नाव टाकायचं आहे पहिल्या ऑप्शनमध्ये, इंग्लिशमध्ये. त्यानंतर स्ट्रीट, त्यानंतर मराठीमध्ये स्ट्रीट, त्यानंतर लँडमार्क, त्यानंतर मराठीमध्ये लँडमार्क. अशा प्रकारे हा ॲड्रेस तुम्हाला तालुका, जिल्हा वगैरे तुमच्या गावाचे नाव या ठिकाणी तुम्हाला फिलअप करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबरसुद्धा टाकायचा आहे, ईमेलसुद्धा टाकायची आहे. त्यानंतर तुम्हाला खाली इकडे ओनरशिपमध्ये सिलेक्ट करायचं आहे, रेंटल आहे की सेल्फ ओनर आहे. या ठिकाणी आपण सेल्फ ओनर हे सिलेक्ट करूया. त्यानंतर तुमचं या ठिकाणी खाली स्क्रॉल डाऊन केल्यावर तुम्ही व्यवसायाची दिनांक कोणती आहे, व्यवसायाची तारीख तुम्हाला या ठिकाणी टाकावी लागेल. तुम्ही कोणतीही तारीख टाकू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल, जर का बिझनेस तुमचा कधी सुरू केला हे माहीत नसेल तर. त्यानंतर खाली लिहायचं आहे की व्यवसायाचे स्वरूप, म्हणजे व्यवसायाचे स्वरूप म्हणजे तुमचा व्यवसाय कोण्या प्रकारात मोडतो. फॉर एक्झाम्पल ऑनलाईन असेल तर ऑनलाईन टाकायचं आहे, ऑनलाईन सर्व्हिसेस. किंवा जर का किराणा दुकान असेल तर किराणा शॉप, किराणा असे वगैरे तुम्ही टाकू शकता. त्यानंतर इकडे मराठीमध्ये टाकायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे या ठिकाणी केल्यावर तुम्ही बिझनेस तुम्हाला या ठिकाणी प्रायव्हेट सेक्टर तुम्हाला हे निवडायचं आहे. प्रायव्हेट सेक्टर निवडायला तुम्हाला इकडे ऑप्शन आहे की तुम्ही तुमच्या दुकानामध्ये किती मनुष्यबळाची संख्या आहे. फॉर एक्झाम्पल जर का तुम्हाला मनुष्यबळाची संख्या टाकायची नसेल तर त्या ठिकाणी 00 हे ठेवायचं आहे. त्यानंतर समोरचं ऑप्शन आहे मालकाचे पूर्ण नाव. या ठिकाणी तुम्हाला नेम ऑफ द एम्प्लॉय म्हणजे मालकाचे पूर्ण नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. फॉर एक्झाम्पल पहिल्या कॉलममध्ये टाकायचं आहे, इंग्लिशमध्ये टाकायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या कॉलममध्ये मराठीमध्ये मालकाचे पूर्ण नाव टाकायचं आहे. त्यानंतर समोरचं ऑप्शन आहे आपल्याला मालकाचा निवासी पत्ता. या ठिकाणी ज्या ठिकाणी मालक राहत असेल तोच पत्ता या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे, दुकानाचा पत्ता या ठिकाणी टाकायचा नाही. तुम्ही या ठिकाणी दुकानचे पत्ता टाकला तरी चालेल, नो प्रॉब्लेम ॲट ऑल, परंतु या ठिकाणी ॲड्रेस टाकायचा या कॉलममध्ये सर्वच. फॉर एक्झाम्पल बिल्डिंग नेम, त्यानंतर इकडे मराठीमध्ये टाकायचं तुम्हाला बिल्डिंग नेम, स्ट्रीट, त्यानंतर मराठीमध्ये स्ट्रीट, त्यानंतर लँडमार्क, मराठीमध्ये लँडमार्क. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी भरायच्या आहेत. ध्यानात ठेवायचं आहे जे लाल स्टारमध्ये आहेत ते भरणे मॅन्डेटरी आहे. त्यानंतर मालकाचा पूर्ण पत्ता भरल्यावर त्यानंतर या ठिकाणी समोरचं ऑप्शन आहे की नेम ऑफ द रेसिडेंटल ॲड्रेस ऑफ मॅनेजर. जर का तुमची संस्था वगैरे असेल किंवा कंपनी वगैरे असेल तर हे तुम्हाला कॉलम भरायचा आहे ॲड्रेसचा, नाहीतर मग हा कॉलम तुम्हाला सोडून द्यायचा आहे, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. त्यानंतर कॅटेगरी ऑफ इस्टॅब्लिशमेंट तुम्हाला पहिलंच ऑप्शन निवडायचं आहे शॉप या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. जर का तुमचं हॉटेल वगैरे असेल तर तुम्ही खालचं जर ऑप्शन निवडलं हॉटेलचं तर तुम्हाला फूड लायसन वगैरे अपलोड करावं लागेल. परंतु जर का तुम्ही हे फक्त पहिलं ऑप्शन निवडलं शॉप तर तुम्हाला अदर डॉक्युमेंट्स अपलोडिंग करायचं काम नाही. म्हणून तुम्हाला पहिलंच ऑप्शन निवडायचं आहे शॉप हे ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे कॅटेगरी ऑफ इस्टॅब्लिशमेंटमध्ये. त्यानंतर या ठिकाणी शॉप तुम्हाला निवडला, इकडे तुम्हाला सिलेक्ट इस्टॅब्लिशमेंट टाईपमध्ये भरपूर तुम्हाला ऑप्शन दिसतील तुमचं शॉप कोण्या प्रकारे आहे तर ते तुम्हाला या ठिकाणी शोधायचं आहे. आणि जर का तुमचं या ठिकाणी दिसत नसेल तर या ठिकाणी पहिलं ऑप्शन आहे अदर प्लेस फिलिप द नेक्स्ट बॉक्स, म्हणजे तुम्हाला हे अदर ऑप्शन निवडल्यावर तुम्हाला कोण्या प्रकारचं शॉप आहे ते तुम्हाला टाकावं लागेल. आता मी या ठिकाणी बरेच शोधलेलं आहे, मला एक ऑनलाईनचं या ठिकाणी शॉप ॲप्लिकेशन कळत आहे मी, परंतु या ठिकाणी ऑनलाईनचं मला ऑप्शन दिसत नाही, तर मी हे अदर ऑप्शन निवडलेलं आहे. मित्रांनो, अदर हे ऑप्शन निवडल्यावर तुम्हाला इकडे टाईप करायचं आहे की तुम्ही अदर ऑप्शन काय निवडला आहे. तर मी या ठिकाणी इस्टॅब्लिशमेंट टाईपमध्ये ऑनलाईन शॉप असं टाकलेलं आहे. तुम्हाला सुद्धा या ठिकाणी त्या प्रकारे टाकायचं आहे जर का तुमचं त्या
इन्स्टॉलेशन कॅटेगरीमध्ये टाईपमध्ये तुमचं दुकानासंबंधित ऑप्शन दिसत नसेल तर तुम्हाला अदर ऑप्शन सिलेक्ट करून ते दुकान तुमचं कोणत्या प्रकारचं आहे ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे तिसऱ्या कॉलममध्ये. अशा प्रकारे तुम्हाला 1 2 3 कॉलम भरायचे आहेत. त्यानंतर या ठिकाणी समोरचं ऑप्शन आहे की टाईप ऑफ ऑर्गनायझेशनच्या कॉलममध्ये इस्टॅब्लिशिंग कॅटेगरीमध्ये तुम्हाला प्रॉपरायटर हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. प्रॉपरायटर हे ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट केल्यावर त्यानंतर तुम्हाला समोरचं ऑप्शन आहे की नेम ऑफ द मेंबर्स. या ठिकाणी तुम्हाला जर का तुम्ही वरच्या कॉलममध्ये आपण जे 000 पाहिलं आहे त्या ठिकाणी जर का तुम्ही आकडा वगैरे टाकला असेल म्हणजे किती पुरुष आहेत किती महिला आहेत तर तुम्हाला या ठिकाणी त्यांचे नाव टाकायचं आहे. पहिल्या कॉलममध्ये नेम ऑफ द मेंबर्स ऑफ एम्प्लॉय फॅमिली एम्प्लॉय इन द इस्टॅब्लिशमेंट ते या ठिकाणी त्यांचं इंग्लिशमध्ये नाव टाकायचं आहे पहिल्या कॉलममध्ये. दुसऱ्या कॉलममध्ये मराठीमध्ये नाव टाकायचं आहे. आणि जर का तुम्हाला वदर आपण 0 टाकलं असेल तर या ठिकाणी फक्त तुम्हाला 0 किंवा डॅश टाकायची आहे. त्यानंतर इकडे तुम्हाला खाली मॅनमध्ये 0 टाकायचं आहे, वुमॅनमध्ये 0 आणि ट्रान्सजेंडरमध्ये 0. जर का तुम्ही मनुष्यबळाची संख्या टाकली असेल तर या ठिकाणी तुम्ही मनुष्यबळाची संख्या टाकू शकता. फॉर एक्झाम्पल मॅनमध्ये किती टाकले तुम्ही आणि महिला किती टाकल्या अशा प्रकारे. या ठिकाणी तुम्ही पाहता की मी ज्याप्रमाणे 0 सर्व टाकल्या अशा प्रकारे तुम्हाला टाकायचं आहे जर का तुम्हाला मनुष्यबळाची संख्या टाकायची नसेल तर. जर का तुम्हाला मनुष्यबळाची संख्या टाकायची असेल तर तुम्हाला वदरसुद्धा एक टाकावं लागेल जे आपण 0 या ठिकाणी पाहिलं होतं. त्यानंतर समोरचं आता ऑप्शन सुरू झाले आहेत डॉक्युमेंट अपलोडिंगचे. या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोडिंगमध्ये तुम्हाला सर्वप्रथम पहिलं ऑप्शन आहे फोटो आणि दुसरं आहे सिग्नेचर. या ठिकाणी तुम्हाला पिक अ फाईल या ऑप्शनला क्लिक करून तुम्हाला फोटो अपलोड करून घ्यायचा आहे आणि सिग्नेचरसुद्धा या ठिकाणी दोन्ही गोष्टी तुम्हाला अपलोड करून घ्यायच्या आहेत. हे दोन्ही गोष्टी मॅन्डेटरी आहेत अपलोडिंगमध्ये. त्यानंतर या ठिकाणी समोरचं ऑप्शन आहे अपलोडिंगमध्ये तुमचं आधार कार्ड या ठिकाणी टाकायचं आहे. मॅन्डेटरी नाही आहे पण ते टाकून द्यायचं. त्यानंतर सेल्फ डिक्लेरेशन तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तिथून डाउनलोड तुम्हाला करून तिथून तुम्ही क्लिक करून डिक्लेरेशन डाउनलोड करून त्या सही नाव आणि सही वगैरे टाकून तुम्ही या ठिकाणी डिक्लेरेशन अपलोड करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी कंपल्सरी डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला या ठिकाणी दुकानाचा फोटो टाकायचा आहे. जो तुम्ही तुमच्या दुकानाचा फोटो हा बाहेरून वगैरे काढलेला असावा फोनमध्ये तो तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे. त्यानंतर फ्रॉम टी आणि फ्रॉम यू हे तुम्हाला टाकायचं काम नाही, ते मोठ्या मोठ्या कंपनीसाठी आहे. त्यानंतर खाली ऑप्शन आहे अदरमध्ये तुम्ही तुमच्याकडे जर का एखादं लायसन असेल जुनं वगैरे तर ते टाकू शकतात आणि जर नाही टाकलं तरी नो प्रॉब्लेम ॲट ऑल, ते मॅन्डेटरी नाही आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला या ठिकाणी अपलोडिंग करायचे आहेत. जे मी सांगितले आहेत तेवढेच फक्त तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहेत, बाकीचे मॅन्डेटरी नाही आहेत. त्यानंतर तुम्हाला खाली या ठिकाणी पाहता की आय ॲग्री ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या चेकबॉक्सला आय ॲग्री ऑप्शनला क्लिक करून तुम्हाला सबमिट अँड पे या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. सबमिट अँड पे या ऑप्शनला क्लिक केल्यावर पेमेंट करायचे बरेच ऑप्शन येतील. तुम्हाला QR कोडच्या सहाय्याने एकदम साधा आणि सिंपल आहे. QR कोडला क्लिक करून तुम्ही पेमेंट करून घेऊ शकता 59 रुपयाचं. या ठिकाणी पेमेंट तुम्हाला केल्यावर तुम्ही डायरेक्ट तुम्हाला पुन्हा आपल्या होम पेजवर यायचं आहे. या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी डायरेक्ट होम पेजवर आल्या तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. जर का तुमच्यासमोर हे ऑप्शन येत नसेल तर तुम्हाला पुन्हा सर्व्हिस या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. सर्व्हिस प्रोव्हाइडेड या ऑप्शनला क्लिक केला तुमच्यासमोर अशा प्रकारे ऑप्शन दिसतील. त्यानंतर तुम्हाला सिलेक्टेड अप्लाय सर्व्हिसेस अप्लाय या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आपल्या शॉपिंग लायसन पाहण्यासाठी. सर्व्हिसेस अप्लाय ऑप्शनला क्लिक करा. अशा प्रकारे तुमच्यासमोर एक डॅशबोर्ड म्हणजे पेज ओपन होते. या ठिकाणी आपला ॲप्लिकेशन नंबर त्याचप्रमाणे आपले नाव म्हणजे आपल्या दुकानाचे नाव तुम्हाला दिसणार आहे. त्यानंतर या ठिकाणी ट्रॅकचं ऑप्शन दिसेल तुम्हाला. ट्रॅक या ऑप्शनला क्लिक करून तुमचं शॉपिंग लायसन कुठपर्यंत आहे ते तुम्ही चेक करू शकता. म्हणजे रिजेक्ट झालं काय तर ॲप्रूव्ह झालं काय कॅन्सल झालं काय तर या ठिकाणी तुम्हाला ट्रॅक या ऑप्शनला क्लिक करून दिसणार आहे. पूर्वी आपण डायरेक्ट शॉपिंग लायसन काढल्याबरोबर ताबडतोब या ठिकाणी लायसन यायचं होतं, परंतु आता या ठिकाणी तुम्हाला कधीकधी लवकर येते अर्ध्या घंट्यामध्ये, पण कधीकधी 2-3 दिवससुद्धा लागू शकतात तुमचं शॉपिंग लायसन येण्यासाठी. शॉपिंग लायसन डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला डावीकडे एक ऑप्शन आहे ॲक्शन नावाचं. ॲक्शन नावाच्या ठिकाणी तुम्हाला हिरवे 3 डॉट दिसतील, त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला 3-4 ऑप्शन दिसतील, एक रिफ्रेशचं, प्रिवाईजचं आणि डाउनलोडचं.
आणि आपल्याला शॉपॅक लायसन डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड या ऑप्शनला क्लिक करावं लागेल शॉपॅक लायसन काढण्यासाठी. या ठिकाणी तुम्हाला 2-3 दिवस वाट पाहायची आहे शॉपॅक लायसन येण्यासाठी, कारण की डॉक्युमेंट व्हेरीफाय झाल्यावर तुमचं लायसन रिजेक्ट होते की ॲप्रुव्हल होते हे या ठिकाणी चेक होणार आहे आणि 2-3 दिवसामध्ये तुमचं लायसन या ठिकाणी येणार आहे. जर का मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर का तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर लायसन ॲटोमॅटिकली एक तर अर्ध्या घंट्यामध्ये येणार आहे, नाहीतर मग तुम्हाला 2-3 दिवस वाट पाहावी लागेल. मित्रांनो, या ठिकाणी पाहता की मी शॉपॅक लायसन डाउनलोड केलेलं आहे. जर का तुम्हाला काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये टाका, त्याचा रिप्लाय तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये देण्यात येणार आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण शॉपॅक लायसन कसे काढले याची A to Z प्रोसेस पाहिलेली आहे. आता मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मोबाईलच्या माध्यमातून शॉपॅक लायसन कसे काढावे हे सांगणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून एखादा व्हिडिओ टाकला ती नोटिफिकेशन तुम्हाला मिळावी यासाठी. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.